घेतलाय का कधी नारळ कसा उगवतो हो का? काल बरोबर कळसाचा नारळ एकदम असा बघा उगवला. तर ब्राह्मण म्हटला लक्की बर का तुमचा नारळ उगवून आलाय. नमस्कार, तर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा आज मला कशाच काम लागले आहे तर बघू शकताय आलेले आहे मी. तर आज आहे संडे. तर बघू शकताय माझी विशेष तयारी झालेली आहे. का तर काल सत्यनारायणची पूजा होती बरं का. तर आज त्याची उत्तर पूजा करायची झाली आहे. आणि सगळं आता मला सेपरेट हे सगळं हे सुपारी बघू शकता. इकडच्या सुपारी कशा होत्या नवीन काही तर तुम्हाला बघायला भेटेल. बघितलेत का असले कधी सुपारी. आणि हे सगळं जे हळकून वगैरे आहे ते तर सगळं मांडलेलं होतं. तर आता हे सगळं सेपरेट करायचं आहे. सगळं काढून मग नंतर पाण्यात सोडून द्यायचं. एकच प्रसाद असेल बघा. मुगाची डाळ भिजवली आणि शिरा बनवलेला. तिथं सगळं पाण्यात सोडायला. तुम्ही एका साईडला सगळं गोळा करून ठेवते. आपल्याला पाण्यात सोडून द्यायचं हे सगळं. अंदर का करते कळलं नाही जायला मला. मुगाची डाळ प्रसादासाठी ठेवले. तुमची काय पद्धत असेल इकडची साधून द्यायची. सगळी फुलं वगैरे एका साईडला काढून ठेवायची म्हणजे आपल्याला पाण्यात वगैरे सोडायला बरं पडतं. केळ्याच्या पानावर पूजा मांडली जाते बघा. बघू शकता. तर केळीच्या पानावर पूजा मांडली की नाही शुभ मानली जाते. आणि श्रावणात तर केली का म्हणजे शुभ मानली जाते बरं का. श्रावणात ही घरोघरी पूजा करावी चांगलं असतंय. पण कसं असतंय आपल्या ह्याच्यानुसार असतंय. कोण ब्राह्मणाला बोलून करतं, कोण आपलं स्वतः श्रावणात केलेली चांगली असते. काय झालं तर आपल्या गावाकडे असतात ना कडला कुठे बांधतात उंच तुम्हाला माहीत असेल. तर इकडं तशी कुठं वगैरे कोण देत नाही बरं का. म्हणून मी अशी पानं आणलेली अशी बांधायची. तर इथं म्हणजे असं वाकडं होत होतं ना त्यासाठी असं बांधलं नाही. नंतर वाटलं पुजारी बांधलं तर पुजाऱ्याने काही बांधलंच नाही. आणि मग ते काय केलं अशी पानं हातरली.
सगळ्या खाली बघा आरत्या खाली प्लेटा ठेवले त्या म्हणजे तेल वगैरे खाली खाली आपलं खराब होऊ नये तेलकट नंतर आपल्याला साफसफाई जास्त करायला लागेल असं समय खाली प्लेटा ठेवल्या म्हणजे मी नाही तर ठेवल्यावर आकानं माझ्या धाकट्या मुलीला जाऊन म्हणत होती अनुश्रीला गावाकडं तरी रडून रडून आता शाळा वगैरे रडून म्हणत होते नको चालू इतकी रडली अरे बापरे 2 दिवस झाले तयार करून ठेवले तिची तीनच कपडे वगैरे करून तिची तीच एका कवरमध्ये कपडे वगैरे घालून बसले काय रात्री पप्पा जास्त रडली भरपूर चुकवण्याचा प्रयत्न केला पण काय राहिलीच नाही आता कसं होतं लेडीज असले कसं ट्रेनमध्ये येता जाताना कसं प्रॉब्लेम होतो ना गडी माणूस असल्यावर म्हणजे कुठं जाणार कसं जाणार बाहेर इकडं तिकडं जायचं असल्यावर आणि बॅगला ध्यान ठेवणार का आपल्या मुलीला ध्यान ठेवायचं लहान मुलं अजिबात ऐकत नाही कुठं दिसेल तिकडं पळते नको नको म्हणत होते गाडीनेच केली मग आमच्याकडनं नाही केली पण ती पाठवणारच नव्हती तिला पण पाठवलं म्हणजे पप्पाची इतकी लाटते असंच माझ्याशिवाय तिला मला मम्मी नसते तर चालतं तिला पप्पा पाहिजे इकडं बघा हा कसा बसलाय राखी ए राखी त्याला चिकन शिवाय जेवण जात नाही बघा पण आता आम्ही पूजा वगैरे करतो म्हणून म्हणजे आमच्या घरातली कोण खात नाही ती पण पूजा वगैरे म्हणजे अक्काच्यात पण श्रावण पाळलेला आहे सगळ्यांनी बरं का मग पूजा वगैरे होती म्हणल्या 2 दिवस काय केलेलं नाही पण ह्या कालच्यानं बघा पोट भरून जेवलेला नाही काय करायचं हे की नाही राखी सकाळी पेडिग्री घातली बघा तशीच पडली होय राखी राखी पहिला म्हणजे अजिबात जमत नाही बरं का खूप छान आहे मला तर आवडतं मला आवडतं तर जाऊन वगैरे बस झालं बाय बाय आणि भेटूच आपण नवीन व्हिडिओमध्ये 2 दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत म्हणजे बिझी होते जरा त्यामुळे व्हिडिओ काढायला जमलं नाही तर चला बाय बाय नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशीच मला सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय